मित्रांनो नमस्कार, कोकणचं अमित या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी चाललो आहे प्रतीक्षा नगरला, ज्या गणपती बाप्पाची फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल या क्षेत्रावर चर्चा आहे किंवा आपला महाराष्ट्रभर किंवा मुंबईवर चर्चा। असा म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका पॉलचा गणपती बाप्पा या दर्शनाला चाललो आहे। गेल्या वर्षी गेलो होतो मी तर ना 2 तास लागले लाईनमध्ये उभा राहायला, एवढी गर्दी होती। चौथ्या दिवशी गेलो होतो मी तर खूपच गर्दी होती आणि गेल्या वर्षी पॉल दादाने गंगा घाट साकारला होता। तर यावर्षी ऐकण्यात आलं की प्रयागराजच्या ठिकाणी जो महाकुंभ झाला ते साकारण्यात आले असं ऐकण्यात। तर मनामध्ये खूप उत्सुकता की कशा प्रकारे त्या डेकोरेशन असेल। तर कोणताही न वगैरे आपण चाललो आहे पॉलच्या लाडक्या गणपती बाप्पा दर्शनाला। आपण बघू शकता की पॉलच्या कैदा किती गर्दी आहे, रथाच्या कैदाला आता लोक पण येतात। मी पण आता जस्ट एंट्री करतो आणि आतमध्ये जातो आणि गणपती बाप्पा दर्शन घ्या। चला आता आपण त्या बिल्डिंग खाली उभा आहे पॉल दादाच्या, एंट्री बघा किती सकाळ सुद्धा दाखवा। चला तर मित्रांनो बघू शकता आपण 9 तारखेला एवढी माणसं येऊन गेली पॉल दादाच्या घरी गणपती बघायला। 10 तारीखचं बघू शकता आणि आज आहे 11 तारीख। आतापर्यंत लगभग 20 माणसं आतापर्यंत घेतात, अजून संध्याकाळी गर्दी चालू आहे। तर मी चाललो आता घरी जाऊ। खूप आतुरता आहे की आतमध्ये जाऊन लवकर दर्शन घ्यावं पॉलच्या लाडक्याचं, कारण मी पॉल दादाच्या बिल्डिंग खाली उभा आहे। डेकोरेशन ऐकण्यात आलं की यावर्षी महाकुंभ बनवला आहे, तर जाऊन बघूया कशा प्रकारे डेकोरेशन। आपण कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण ही विनंती। चला आतमध्ये जा, खूप आतुरता की कशा प्रकारे यावर्षी डेकोरेशन। गेल्या वर्षी पॉल दादाने गंगा घाट बनवला होता, तो खूप सुंदर होता। यावर्षी फायनली पोहोचलोय पॉल दादाच्या घरी, आपण बघू शकता। आपण महाकुंभ मेळ्याला गेला नसेल तर आपण बघून घ्या, इथूनच आपलं दर्शन भेटतं। आपण यावर्षी नाही गेलो असाल तर आपल्या पॉल दादाने पूर्ण छान असं डेकोरेशन केलं महाकुंभचं। गेल्या वर्षी पण आलो होतो तेव्हा गंगा घाट गेला होता आपल्या दादानी, त्यावर्षी महाकुंभ केलं जो मेळा होता आपला त्या ठिकाणी सुंदर असं डेकोरेशन, कल्पनेच्या परे सगळं केलंय, सगळं छान।
पॉलदाच्या घरी आहे आणि सगळं कल्पनेच्या परे यावर्षी महाकुंभ मेळा होता भारतामध्ये, तर त्याला देखो आपल्या पॉलदाने दाखवलाय एक सुंदर आणि सगळं कल्पनेच्या परे आपण बघू शकता. आपण जर यावेळी महाकुंभाला गेला नसता इथून दर्शन घ्या, एवढं छान केलं आपल्या पॉलदादाने. पॉलदादा घरी नाही पण डेकोरेशन खूप छान केलंय पॉलदादाने. तर आपण नक्की आज 2-3 दिवस उरलेत, खूप गर्दी होती. तर बघा खूप छान आणि उत्तम डेकोरेशन. गेल्या वर्षी गंगा घाट केला आपल्या पॉलदादाने, यावर्षी महाकुंभ केला. बोलण्याच्या शब्द नाहीत या डेकोरेशनला बघून. दर्शन घेतलं पॉलच्या गणपती पॉलच्या लाडक्याचं, तर एक अद्भुत आणि शब्दाच्या पलीकडे बोलणं महाकुंभ मेळा या ठिकाणी दाखवण्यात आलाय. तर शब्द नसतात बोलायला, कधी कधी सांगतो बघताच म्हणजे बघतच राहावं असं वाटलं. एवढं छान बोला डेकोरेशन आहे पॉल दादाने. आपण नक्की अजून 2-3 दिवस उरले तर खूप छान आहे बोलण्या शब्दांचा. आपला ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.